हॅलो फ्रेंड्स, मी काजल आय लव्ह कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. चला तर मग आज आपण थापी वडी कशी करायची ते बघूयात. इथे मी घेतलेलं आहे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरं, मोहरी तेलात टाकायची. तर आपण इथे वाटण करून घेऊयात. वाटून तयार आहे आपलं. आणि इथे मी बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे. तर मी ह्या वाटीच्या साह्याने बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे. आणि जेवढं 1 वाटी बेसनपीठ असेल तर 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये कढई ठेवायची गॅसवर, तेल टाकायचं आणि तेल गरम झालं की मोहरी तडतडली की मग हिरवं वाटण टाकून घ्यायचं आहे. वाटण चांगलं परतायचं आहे, नाहीतर मिरचट असा वास येतो. त्यामुळं छान असं एकसारखं हलवून घ्यायचं आहे. गॅस लो फ्लेमवरच ठेवा, नाहीतर ते करपेल किंवा खाली लागतं ते. त्यामुळं लो फ्लेमवर ठेवूनच हे करा. मी फोन हातामध्ये घेऊन बनवते आहे, त्याच्यामुळं थोडं व्यवस्थित दिसत नसेल तुम्हाला. आणि 1.5 वाटीच पाणी ठेवायचे, जास्त ठेवायचं नाही, मापाने मोजून. त्यानंतर ते हाताने पूर्ण पिठलं त्याच्यामध्ये पेरायचं आहे. सुखं पाणी मिक्स करायचं नाही आहे. एका हाताने ढवळत एका हाताने मी ते हे केले. मी व्हिडिओ हाताने शूट करत असल्यामुळं मला ते तुम्हाला दाखवता आलं नाही. एका हातामध्ये ढवळत एका हाताने ते पीठ आपलं सोडायचं आहे. आणि नंतर मग त्याच्यावरती पुन्हा 5 मिनटं ते झाकण द्यायचं आहे. पुन्हा त्याला हलवायचं चांगलं. त्याच्यामध्ये गुठळ्या होतात, त्या फोडायच्या गुठळ्या. आणि एकसारखं असं ते हलवून घ्यायचं. बेसनपीठ चांगलं हलवून घेतलं म्हणजे गुठळ्या होत नाहीत आणि वडी पण छान होती एकसारखी. गुठळी राहत नाही, कच्चं पीठ त्याच्यामध्ये राहत नाही. त्यामुळे छान असं हलवून घ्यायचं. थोडेसे कडेने तेल साईडने सोडायचं. छान असं एकसारखं ते हलवत राहायचं. आणि गुठळी वगैरे असेल तर ते हाताने मोडायची. ही जी प्रोसेस आहे ना, तर ती जास्त वेळ करावी लागते. म्हणजे त्याने आपलं पीठ आहे ना, त्याला कन्सिस्टन्सी येते, एकसारखं होतं ते. त्याच्यानंतर आपण थोडा वेळ थांबून नंतर आपण त्याला झाकण देणार आहोत. कारण झाकण दिलं म्हणजे ते वाफेवर शिजतं आणि पिठाला थोडी चकाकी येते. असं चककतं पीठ, जरा छान दिसतं पण आणि वडी शिजते पण चांगली, चिकट पण होत नाही, सुटसुटीत होते. त्यानंतर आपल्याला 5 मिनटं इथे झाकण द्यायचे. फोन मी हातात पकडले त्यामुळे तुम्हाला नीट दिसत नसेल किंवा काय. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळं क्षमा करा, काही चुकल्यास मला माफ करा. ते वडी आपल्याला अशी 5 मिनटांनंतर काढून पुन्हा हलवायची. थोडंसं साईडने तेल सोडायचं आहे आणि व्यवस्थित असं ते परतवून घ्यायचं आहे. छान असं परतवलं की त्याच्यानंतर पुन्हा 5 ते 7 मिनटं ठेवून वाफ द्यायची त्याला. आणि नंतर ते एका ताटाला तेल लावून घ्यायचे. पुन्हा झाकून ठेवायचं, तेल लावून असं ती वडी ते तयार झालं आहे. आता ते काढून घ्यायचं आणि ते थापायचे हाताने. मी ते थापली तेल लावून ताटाला. आणि खोबरं किसून, कोथिंबीर बारीक चिरून टाकायची. हाताने छान असं ते दाबून घ्यायचं. थापून झाल्यावर व्यवस्थित थापायचं त्याच्यावर अजून. आणि नंतर त्याचे काप पाडायचे. थोडं रेस्ट करून मग काढायचे, म्हणजे तोपर्यंत वडी एकदम तयार व्यवस्थित झालेली असते. गरम गरम तुटू शकते. तर व्यवस्थित पीठ शिजल्यानंतर तुटत नाही, म्हणजे जरी गरम असेल तरी. आणि तुम्ही पाहू शकता व्यवस्थित वड्या पडल्यात, पेट वगैरे कुठंही निघालेलं नाही. आणि वडी एकदम सुंदर आणि चविष्ट अशी होते. खायलासुद्धा खूप छान झाली होती वडी. आणि निघतानाही छान निघतात, तुकडे पडत नाहीत. आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हॅलो फ्रेंड्स, मी काजल आय लव्ह कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. चला तर मग आज आपण थापी वडी कशी करायची ते बघूयात. इथे मी घेतलेलं आहे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरं, मोहरी तेलात टाकायची. तर आपण इथे वाटण करून घेऊयात. तयार आहे आपलं. आणि इथे मी बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे. तर मी ह्या वाटीच्या साह्याने बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे. आणि जेवढं 1 वाटी बेसनपीठ असेल तर 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये कढई ठेवायची गॅसवर, तेल टाकायचं आणि तेल गरम झालं की मोहरी तडतडली की मग हिरवं वाटण टाकून घ्यायचं आहे. वाटण चांगलं परतायचं आहे, नाहीतर मिरचट असा वास येतो. त्यामुळं छान असं एकसारखं हलवून घ्यायचं आहे. गॅस लो फ्लेमवरच ठेवा, नाहीतर ते करपेल किंवा खाली लागतं ते.